झी 24 तास एक पाऊल पुढे. नाही, साधारणपणे राजकारणी आणि व्हीव्हीआयपी यांच्याविषयी अनुदार बोलणं हे आजकालच्या फॅशनला धरून आहे. मी काही त्या मोहाला बळी पडणार नाही. पण मुळामध्ये तांत्रिक टेक्निकल इव्हॅल्युएशन कमिटीनी हा सगळा अंतिम निर्णय घेतला पाहिजे हे म्हणणं बरोबर आहे. 18,000वरून 15,000ची उंची करण्याचा जो सुझाव होता तो त्यावेळचे पंतप्रधानांचे मुख्य सचिव आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रिजेश मिश्रा यांनी घेतला होता. आणि ते घेत असताना त्यांनी असं सांगितलं होतं की 18,000 फुटावरून उडण्याची अट जर आपण ठेवली तर त्या एकाच कंपनीला त्यात पार्टिसिपेट होण्याची संधी मिळेल. त्यापेक्षा 15,000 फुटाची जर आपण केली तर एकाहून जास्त कंपन्यांना त्यात पार्टिसिपेट करता येईल आणि आपल्याला निवडीचं स्वातंत्र्यही राहील. असं आज जी काही नवीन माहिती आली त्यानुसार असं दिसतंय. तर आता हे म्हणजे नुसता काही ब्लेम अपोर्शन करण्याचा मुद्दा नाहीये. आता ब्रिगेडियर म्हटले त्याप्रमाणे तांत्रिक माहितीच्या संदर्भात अतांत्रिक माणसांनी हस्तक्षेप करावा का या प्रश्नाशी संबंधित हा विषय आहे. त्यामुळे त्याचीही चौकशी झाली पाहिजे. आणि पुढे असंही म्हटलं पाहिजे की जर हा अतांत्रिक माणसाचा हस्तक्षेप होता तर ते डीन फायनल करत असताना तो पुन्हा तांत्रिकतेमध्ये कन्व्हर्ट का नाही करता आला याचंही उत्तर मिळालं पाहिजे. बिलकुल. किरीटजी, 2003 मध्ये याबाबतचे निकष ठरवण्यात आलेले होते. 2003 मध्ये काय ही जी उंची नेमकी काय असेल, 18,000 फुटावरून 15,000 फुटांपर्यंत आणण्यात आलेली होती किंवा इतर निकष ठरवण्यात आलेले होते. ब्रजेश मिश्रांचं नाव सुद्धा काँग्रेसकडून पुढे केलं जात आहे. त्यांनी हे निकष ठरवले, त्यांचा याच्यामध्ये सहभाग होता असं म्हटलं जात आहे. यावर काय उत्तर आहे तुमचं? काँग्रेसकडे काय उत्तर आहे व सगळ्या घोटाळ्यांचं? 70,000 कोटीचा कॉमनवेल्थ घोटाळा झाला तर त्यातही त्यांनी 2003 मध्ये कॉमनवेल्थसाठी पहिली मागणी अटल बिहारी वाजपेयींनी केली होती, मंजूर केली होती, तिथपासून सुरुवात केली. 2G टेलिकॉम घोटाळा झाला, त्यातच पण त्यांनी तिथे जोडायचा प्रयत्न केला. आता हे 2013 मध्ये भ्रष्टाचार बाहेर आला तर लगेच 2003. मला फक्त एकच जरा सजेशन द्यायचं आहे आपल्याला. काय झालं ते जरा समजून घेऊया आपण. झालं तर की 2010 मध्ये भारत सरकारने हेलिकॉप्टरच्या ऑर्डर दिले 2010 मध्ये. 2003 डिसेंबर मध्ये ब्रिजेश मिश्रांनी काहीतरी लिहिलं. त्याचा अंतिम निर्णय केव्हा झाला? 4 महिन्यात मनमोहन सिंग सरकार आलं. ते पत्र तर फाईलीत पडून राहिलं. आणि 2004 ते 2005 12 महिने नवीन सरकारने याच्यावर तांत्रिक पासून सगळी चर्चा केली. 2005 मध्ये द ऍक्च्युअल प्रोसेस सुरू झाला. मला त्यालाही दोष द्यायचा नाहीये. ऍक्च्युअल प्रोसेस 2010 मध्ये ज्यावेळी टेंडर बिडिंग फायनल झालं त्यावेळी ऑर्डर मध्ये भ्रष्टाचार झाला. भ्रष्टाचार. आज आपली चर्चा हेलिकॉप्टरची गरज आहे नव्हती, व्हीआयपी व्हीव्हीआयपी 15,000 18,000 हा विषयच नाही आहे. बिलकुल. विषय असा आहे की 2010 मध्ये 4 कंपन्यांनी तयारी दाखवली, त्यातनं मग एकाला दिलं गेलं आणि त्यात 360 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला. 2010 मध्ये ऑर्डर दिला त्यात भ्रष्टाचार झाला. बिलकुल. याच्यावर रत्नाकर महाजनांना बोलायचं. महाजन सर. नाही, यांना सगळ्याच गोष्टी आधीच माहिती असतात. बहुधा अभिमन्यूच्या वंशातले हे दिसत आहेत. यांना सर्व गोष्टी घडण्याच्या आधी सगळ्या माहितीच असतात. म्हणजे त्यांनी त्या आगींना किती अमाऊंट मिळाली ती सुद्धा सांगून टाकली. कशाच्या आधारे सांगून टाकली कुणाला माहिती. मुद्दा तो नाही. मुद्दा असा आहे की तांत्रिक निकष बदलण्याची सूचना अतांत्रिक माणसांनी केली हे खरं आहे का नाही. आणि त्यानंतर अतांत्रिक माणसांनी केलेली ही सूचना तशीच पुढे कॅरी आउट झाली का? त्यात जे कुणी आढळतील त्यांच्याबद्दल रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स करता येईल. त्यात एवढं काय म्हणजे तो प्रश्न आहेच आहे. तिथूनच तर सुरुवात झाली. त्यामुळं तो प्रश्न बिलकुल गैरलागू नाही आणि त्याचीही चौकशी झाली पाहिजे. आणि 10 साली घेतल्या गेलेल्या निर्णयाच्या पूर्वपीठिकेची आणि त्यापूर्वी घडलेल्या घटनाक्रमाचीही चौकशी झाली पाहिजे. म्हणून तर संरक्षण मंत्र्यांनी तात्काळ सीबीआयला चौकशीचे आदेश दिलेले आहेत. मुद्दा असा आहे की ज्यांचा देशातल्या घटनानिर्मित कुठल्याच संस्थेवर विश्वास नाही त्यांचा सीबीआयवर सुद्धा विश्वास नाही. म्हणून असं आलं की सुप्रीम कोर्टाने मॉनिटर केलं पाहिजे.
म्हणजे यांच्या म्हणण्याप्रमाणे झालं तर ते बरोबर झालं, नाही झालं तर हे त्याच्यावर संशयाचं प्रश्नचिन्ह उभं करणार. कधीतरी एकदा ही सवय सोडून द्या आणि राष्ट्रीय हित आणि सार्वजनिक हित नजरेसमोर ठेवून प्रश्नांचा विचार करायला शिका, असं सांगण्याची वेळ आता आलेली आहे. किरीटजी, पहिले 360 कोटी रुपये ज्याच्या खात्यात गेले ते तर जमा करा. पहिले ते 360 कोटी पहिले द्या. आता ते तर 2011 आणि 12 मध्ये दिले गेले ना. ते किरीट तुम्हाला खात्यात असेल तर त्याच्या खात्यातून काढून द्या ना. हो, मी कुठे नाही म्हणतोय. कुठला बीबीआयचा खात्यात गेलाय, सिद्ध व्हायचं, त्या बीबीआयचा इटालीचा काही संबंध आहे का ते जरा शोधून काढूया ना. महाजन सर बोला. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे यांना सर्व गोष्टी इतक्या आधी समजलेल्या असतात की यांच्या ज्ञानामध्ये नवी भर घालणं ही अशक्य गोष्ट आहे. हे 360 कोटी वगैरे हे जे काही आकडे आहेत ते इटलीत झालेल्या न्याय प्रक्रियेतून पुढे आलेले आकडे आहेत. ते अजून तिथंही सिद्ध झालेले नाहीत आणि इथंही सिद्ध झालेले नाहीत. त्याआधीच ते सिद्ध झालेले आहेत आणि त्याचं वाटप सुद्धा करून टाकलं आणि म्हणून त्या प्रमाणात त्या सर्वांना शिक्षा झाली पाहिजे. कशी झाली पाहिजे? न्याय प्रक्रिया आहे, कायद्याची प्रक्रिया आहे, चौकशीची प्रक्रिया आहे. हे सगळं झाल्यानंतर जे व्हायचं ते होईल. किरीटजी, या घोटाळ्याची सुरुवात नवा बोफोर्स घोटाळा या नावाने तुम्ही केलेली आहे. या घोटाळ्याचा शेवट सुद्धा दुसरा बोफोर्स घोटाळा असा होईल असं तुम्हाला वाटतं का? की याच्यात काही सिद्ध होईल, दोषारोप सिद्ध होतील, आरोपी कोण आहेत ते पकडले जातील आणि या घोटाळ्याचा काहीतरी सोक्षमोक्ष लागेल अशी तुम्हाला अपेक्षा आहे? असं आहे की हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे. मी देशाचं म्हणतोय की आपल्याकडे जे ऍक्शन, इन्व्हेस्टिगेशन, ज्युडिशियरी आणि पनिशमेंट या सिस्टम खूप सुधारण्याची गरज आहे. तुम्ही विचार करा, 26/11 कथाबचा खटला झाला. आपण कथाब तो ज्वलंत आणि जिवंत पकडला गेला. ते ओंबळ्यांचा ज्वलंतपणामुळे ते शहीद झाले म्हणून त्याला फाशी देऊ शकलो. पण ते तोडून आपण त्यातल्या एकाही व्यक्तीला हात पण लावू शकलो नाही. त्याचा खरं सूत्रधार तर माझ्या देशाचा इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीने सांगितलं की कोणीच नव्हतं. अमेरिकाने रिचार्ड हेडलीला पकडलं आणि त्याला 35 वर्षाची सजा दिली. आणि ही अवस्था सगळ्या ठिकाणी आहे. 70,000 कोटीचा राष्ट्रकुळ कॉमनवेल्थ गेम्स घोटाळ्यामध्ये चार्जशीट 3 वर्षानंतर कितीची लागली? 91 कोटीची फक्त कलमाडीवर. हे बोफोर्स असतो की नवा बोफोर्स असतो, दुर्दैवाने तीच गती होणार. म्हणून राजकीय नेत्यांवरून, व्यवस्थेवरून आम आदमीचा विश्वास उडायला लागला आहे. आता बोफोर्स 64 कोटी येतो की 364 कोटी येतो, पण संरक्षण मंत्रालय, आपल्या देशातली जी जनता आहे ना अत्यंत संवेदनशील आहेत. तुम्ही बाकी घोटाळे केले ना ते अजून समजून घेणार, पण माझा सैनिक याची जर त्याच्या संबंधित, त्याचा सुरक्षेत संबंधित, त्याचा बुलेट प्रूफ जॅकेट करकरेंचा संबंधी, जे करकरेंनी घातलं होतं ते बुलेट प्रूफ जॅकेट मध्ये घोटाळा होतोय, ते माझ्या देशातली जनता ते समजून घ्यायला तयार नाही. म्हणून हे रत्नाकर महाजन किती काही म्हणत असो की सीबीआयला चौकशी करायचं आदेश देऊ आणि किरीट सोमय्याचा पार्टीपासून सगळे दोषी हे ते किरीट सोमय्या अभिमन्यू, पण एक नक्की मी सांगतो की बोफोर्स घोटाळ्याचं सत्य बाहेर आलेलं सगळ्यांना माहित आहे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.